कुणकेश्वर सोडून आम्ही निघालो होतो कोल्हापूरला जाण्यासाठी आणि तब्बल 3-4 तासाच्या प्रवासानंतर ना हा जो व्ह्यू होता ना तो खरंच मनाला अगदी वेधून घेणारा होता. म्हणजे थंडगार हवा आणि घाटाचा तो रस्ता, अधूनमधून येणारा तो पाऊस, इतकं सुंदर असं वातावरण झालं होतं ना. आणि अशा वातावरणात जर तुम्हाला गरमागरम चहा आणि मॅगी मिळाली ना, तर ते जे कॉम्बिनेशन आहे ना त्याची फिलिंग ना मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. इव्हिनिंगचा टायमिंग झाला होता, मग आम्हीसुद्धा एका ठिकाणी थांबलो, मस्त गरमागरम चहा आणि मॅगी एन्जॉय केली. सकाळी पोटभर नाश्ता केलेला होता. बीचवरती सुद्धा मुलींनी एवढं खेळून ना त्यांना भूक लागलेली होती. मग काय, मॅगी आल्यानंतर ना जे पण ह्या सगळ्यांनी घाटातून त्याच्यावरती प्रवास ताव करत होता मारला. ना, ते सगळे हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी ना थांबत होते, कारण व्ह्यूच इतका मनमोहक होता ना. आणि मॅगी खाऊन झाल्यानंतर ना प्रथामध्ये वेगळीच एनर्जी आली होती. तिचं नुसतं इकडून तिकडे पळायचं चालू झालेलं होतं. संध्याकाळच्या वेळी आम्ही जाऊन पोहोचलो ज्योतिबाला आणि तिथे ना सगळीकडे इतकं सगळं धुकं पसरलेलं होतं, म्हणजे ना पुढचं काहीसुद्धा दिसत नव्हतं. मंदिरात बऱ्यापैकी गर्दी पाहायला मिळाली, पण दर्शन ना आमचं खूप छान असं झालं. त्याच्यानंतर आम्ही कोल्हापुरात गेलो. आमचा आजचा जो स्टे होता ना तो कोल्हापुरातच होणार होता. मस्त असं संध्याकाळचं जेवण केलं. आजचा व्लॉग आवडला असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.